चोरी करून वर मुजोरी करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष, शिवसेनेसोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। माजी आयुक्तांनी आयुक्त बंगल्यातील कमोड, वॉश बेसिन व पाण्याचे नळ सोडून उर्वरित सर्व सामान लंपास केले, म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने पुणे महानगरपालिका नवीन कमोड, वॉश बेसिन व नळ भेट देण्यात आले। हे सामान महापालिका प्रशासनाने चोरी करणाऱ्या माजी आयुक्तांना पाठवून द्यावे असे महाविकास आघाडीकडून प्रशासनाला उपरोधिकपणे सांगण्यात आले। 2 महिन्यापूर्वी निवृत्त झालेले पुणे महापालिकेचे माजी आयुक्त यांच्याकडे पुणे शहराच्या देखभालीची जबाबदारी असताना त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनावश्यक टेंडर काढून पैसे कमवण्यात घालवला। तो पैसाही कमी पडला की काय म्हणून जाता जाता त्यांनी महानगरपालिका आयुक्तांच्या शासकीय बंगल्यातील लाखोंचे सामानही चोरून नेले। दुर्दैवी म्हणजे माजी आयुक्तांची ही चोरी लपवण्यासाठी संपूर्ण महानगरपालिका प्रशासन हिरिरीने कामाला लागले। आयुक्तांनी बंगल्यातून चोरून नेलेले डायनिंग टेबल, पितळी भांडी व इतर मौल्यवान सामान पुन्हा विकत घेण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने टेंडर काढले। याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या काही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांना महानगरपालिका प्रशासनाने अतिशय अपमानास्पद वागणूक दिली। या सगळ्याचा यावेळी निषेध करण्यात आला। प्रशांत जगताप यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वागणुकीवर ताशेरे ओढत माजी आयुक्तांनी केलेली चोरी लपवण्यासाठी महापालिका प्रशासनाची सुरू असलेली धडपड निषेधार्ह आहे अशा शब्दात संताप व्यक्त केला। त्यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे संजय मोरे, गजानन थरकुडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साईनाथ बाबर यांच्यासह 4ही पक्षांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात प्रचंड संख्येने सहभागी झाले होते। त्यांच्याकडे 1-1.5 महिना पालिका आयुक्तांचा अर्थात या शहराचा महानगरपालिकेच्या मालकीचा बंगला होता। जाताना त्यांनी या बंगल्यातली चोरी केलेली आहे। डायनिंग टेबल, झुंबर, सगळ्या महत्वाच्या वस्तू, टीव्ही, त्याचबरोबर एसी सगळं चोरून नेलेलं आहे। ही चोरी काल सगळ्या एकूणच माध्यमांनी पुढे आणली। त्या चोरीचा जाब विचारण्याकरता मनसेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले। एकीकडे महापालिका आयुक्तांची चोरी दडपण्याचा प्रकार महापालिका प्रशासनाने केला आणि पुण्याची एक वेगळी संस्कृती आहे ज्याच्यामध्ये सगळे राजकीय पक्ष आणि प्रशासन एकत्र काम करतं। पण दुर्दैवाने अशा प्रकारे राजकीय मंडळींना टार्गेट करायचं काम झालं। त्याच्यामुळे या महापालिकेच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आंदोलन केलंय। राजेंद्र भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि किशोर शिंदे आणि बाकीच्या मंडळींवर ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले आहेत त्याबद्दल पुणेकरांची माफी मागावी ही आमची विनंती आहे। आणि त्या भोसलेला काय कमी पडलं असेल तर हे कमोड, बेसिन आणि नळ आम्ही द्यायला आलोय। भोसलेने ते पण चोरून न्यावं ही सुद्धा आमची त्याला सूचना राहील। ज्या पद्धतीने माजी आयुक्ताची पाठराखण करण्यासाठी हिरवळीवर सगळे अधिकारी आले आणि त्यांनी खालच्या भाषेमध्ये लोकप्रतिनिधींना बोललं। एक सिटी इंजिनियर प्रशांत वाघमारे साहेब ते म्हणले या पिल्लावळांना आता रोखलं गेलं पाहिजे। त्याच वाघमारे साहेबांचे बेकायदेशीर बांधकाम आंबेगावला 72 कोटी रुपयाचं बेकायदेशीर बांधकाम पाडलं। लोक घरी गेल्यावर तेव्हा बांधलं। यासाठी आयुक्त काय करणार आहेत का? ही पिल्लावळ कधी थांबवणार आहे? त्याचबरोबर दुसरे एक अधिकारी होते महादेव जगताप, ते म्हणतात की बांगड्या घातल्या नाहीत। बांगड्या घातल्या नाहीत तर मग तुमच्याला टॅक्सवरनं तुमची बदली का करण्यात आली ह्याचा खुलासा करा। माझं एकच सांगणं आहे की लोकप्रतिनिधी तुमच्या दालनात गेल्यानंतर एक माजी आयुक्त घरातले बंगल्यातल्या गोष्टी चोरीला गेल्यावर सुमोठं तुम्ही गुन्हा दाखल करायला पाहिजे होता। तुम्ही नवीन आहात आम्ही समजू शकतो, पण ते जुने अधिकारी जे तिथं होते त्यांनी सांगायला पाहिजे होतं की तुम्ही या दालनात बसा, मी आयुक्ताला आणतो। तुम्ही त्या लोकप्रतिनिधीला खाली मांडी घालून बसला असताना सुद्धा एकाही शब्दाने बोलले नाही तुम्ही माझ्या दालनात चला। पण एक हात असा ठेवून गुंडात तुम्ही, ही तुमची ध्येयबोली, ही ध्येयबोली एका लोकप्रतिनिधीवर जो 10 वर्ष नगरसेवक 4 वेळा विधानसभा लढतो, तुम्ही ह्या पद्धतीने गुंड म्हणणार? तुम्ही मराठी बोलता आम्हाला त्याचा अभिमान आहे, पण तुम्ही मराठीमध्ये आम्हाला गुंड बोललात त्याचा आम्हाला तो राग आहे। आणि ज्या अधिकारी खाली येऊन बोलत होते त्या सगळ्यांना आमचं, ते पृथ्वीराज म्हणून अतिरिक्त ऐकतात, भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला 500 कोटीचं टेंडर मिळावं म्हणून सगळ्या अटी शर्ती बदलल्या। तो अतिरिक्त म्हणतो आता काही नाही नगरसेवक बिगरसेवक, आता फक्त प्रशासन। एवढी मस्ती तुम्हाला, एवढी मस्ती आहे तुम्हाला। आणि परत एकदा सांगतो या महानगरपालिकेमध्ये खरंच म्हणून एक आहे भारतीय जनता पक्षाची महिला नगरसेविका काळेताई, त्यांनी मारलं, चष्मा फुटला दालनामध्ये एचओडीच्या समोर। त्यांनी तक्रार द्यायचा प्रयत्न केला, त्यांनी दाखल, पण त्याच्यावर अजूनपर्यंत तुम्ही कारवाई नाही। 353 नाही। परत दुसरा योगेश कदम म्हणून महिला या अधिकाऱ्यांना त्रास देतो, त्याच्यावर ओमकार कदम, त्याच्यावर तुम्ही काय केलं तर फक्त महानगरपालिकेमध्ये येण्याची बंदी केली। मग 353 काय फक्त विरोधकांना वापरणं त्यांना थांबवण्यासाठी? आमची मागणी आहे
353 तुम्ही मागे घेतलं पाहिजे आणि लागलीच घेतलं पाहिजे. आणि पुढचं जे काही बिल्डिंग मधलं चोरी गेली असेल त्यात जे दोषी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल केला. हे आमच्या करदात्याचे पैसे आहेत, तुम्ही काही घरनं आणलेले नाहीयेत. ज्या पद्धतीनं एका चोराला पाठीशी घालण्यासाठी असंख्य चोर जमा झाले आणि ह्या चोरांच्या पाठीमागे मेन चोर जे आहेत जे कमिशनर राम वास्तविक आता त्यांना 2 महिन्यापूर्वी आलेले आहेत, त्यांना माहितीच नाही त्या बंगल्यामध्ये काय काय. ज्या भवन रचनेनी ही सगळी जबाबदारी घेतलेली आहे, वास्तविक पाहता त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे आणि या कमिशनरनी सुमोटो गुन्हा दाखल करायला सांगितलं पाहिजे. कारण करोड रुपये जमा झालेलं 20 लाखाचं सामान हे ज्या कमिशनरनी चोरून दिलेलं आहे त्याच्यावरती खरं गुन्हा दाखल करावी आमची मागणी आहे. गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही काही घाबरत नाही, पण अशा पद्धतीने लोकप्रतिनिधीवर गुन्हे दाखल होणे चुकीचे आहे. त्यांनी त्यांचं हे डायव्हर्शन करायला बघितलं. ज्या माजी आयुक्तांच्या घरात हा प्रकार झाला त्याच्यावर सुमोटो त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे होता. तो केला त्या विषयाचा अधिकार आहे आम्हाला. तो विचारण्यासाठी गेल्यानंतर बोलता त्यांनी म्हणजे आयुक्तांनी आता मला की त्यांच्याकडनं मी चुकी झालेली ते बोलताना आणि हे करत असताना त्यांनी जे गुन्हे दाखल करताना काल त्यांनी त्या पद्धतीने वागले हे पुण्याला शोभणारं नाहीये. हे पुणेकर आहेत आणि पुणेकर प्रश्न विचारणार ना. पुणेकरांनी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून केलेले आम्ही प्रश्न विचारणार आहे. तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही. आम्हाला त्यांना सांगायचंय की आज पुणे शहरातील सर्व पक्षातील पदाधिकारी या ठिकाणी जमा आहेत. सर्व पुणेकर म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय. एका माजी नगरसेवकावर एका लोकप्रतिनिधीवर तुम्ही गुन्हा दाखल करत असाल, 353 दाखल असाल तर आम्ही सगळे पक्ष म्हणून मागणी करू की ज्यांनी या महानगरपालिकेत भ्रष्टाचार केलाय, ज्यांनी या केलं त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्यावर 420चे गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि जे गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही वयोंगल आंदोलन करू. आम्ही यांची प्रकरणं बाहेर काढू. आता अरविंद शिंदेनी 2-3 प्रकरणं तुम्हाला सांगितलेली आहेत, यांच्यावर सुद्धा आम्ही मागणी करू. ज्या थाटात ते इथे येऊन बोलतात, लॉनवरची सभा घेतात आणि त्या पद्धतीने बोलतात, हे काय धुतल्या तांदळासारखे नाहीयेत. त्यांनी खूप केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कधीशी घाबरेला आमच्यावर एकच काय 10 गुन्हे झाले तरी चालतील, परंतु आयुक्त असो प्रशासन असो त्यांना आम्ही नागरिकांच्या कामासाठी जागा आणण्यासाठी सदैव प्रयत्न करणार.